तो आम्हाला अभ्यास करण्याची अशा प्रकारे संधी दिलीस प्रभू। या पुस्तकासंदर्भात अनेकांचे वेगवेगळे विचार, तत्व, ज्ञान प्रभू भरलेला आहे। त्यामधून प्रभू बापा आम्ही प्रभू बापा शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रभू बापा तू केलेलं जे प्रगटीकरण आहे ते किती अद्भुत आहे, आमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनासाठी ते किती लाभाचं आहे प्रभू। यासाठी आम्हाला ही जी संधी तू प्राप्त करून दिली आहेस त्याबद्दल पुन्हा एक वार देवापा आम्ही आभार मानतो आणि प्रभू तुला समर्पित होत विनंती करतो की आज पुन्हा एक वार प्रभू या पुस्तकाद्वारे तू आमची भेट घे आणि आम्हाला देवापा तुझी सहायता मदत कर की तुझं निर्वादित जे सत्य आहे, जे मंडळीला प्रगट केलेलं आहे ते प्रभू आम्हाला कळावं आणि त्याद्वारे आम्ही तुझं गौरव करावं। धन्यवाद देत केलेली प्रार्थना करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून द्यावं तुम्हाला, आमेन। कारण मला तुम्हाला आज पुढे जात असताना याच पुस्तकातून एक वचन वाचून दाखवायचं आहे आणि तुम्ही जो वाटा निवडलेला आहे तो वाटा किती महत्त्वाचा आहे आणि या वाट्या संदर्भात देवबापाचं वचन काय म्हणतं त्याच्याकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे। तर प्रगटीकरण याचा 22वा अध्याय काढूया आपण। प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि त्याच्यातील काही वचनं जी आहे ती मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो, कारण ज्या आवेशानं, ज्या प्रीतीनं तुम्ही इथे एकत्र येता आणि देवबापाचं वचन, विशेष करून प्रगटीकरणाचं पुस्तक तुम्ही शिकत आहात आणि या संदर्भात मला तुम्हाला जे अभिवचन या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते अभिवचन मला तुम्हाला द्यायचं आहे की तुम्ही तुमचं जे हे ध्येय आहे आणि तुम्ही तुमचा हा जो विश्वास आहे हा कुठेही कमी पडू देऊ नका, कारण हे वचन काय म्हणत आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या। वचन 18 काय म्हणतो त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जातो। वचन 18 असं म्हणतं, या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला, जे वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे ते वचन जे लोक या ठिकाणी येत आहेत, देवबापाचं हे संदेश वचन ऐकत आहेत, त्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालील त्याचवर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून, पवित्र नगरातून देव काढून टाकेल असं तो म्हणतो। पण पुढे जाऊन तो असं म्हणतो की पहा, या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, हो मी लवकर येतो आणि ही लवकर येतो, आमेन। हे प्रभू येशू लवकर ये। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पवित्र जनांबरोबर असो असं ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे आणि आपल्याला हे कळतं की जे हे वचन आहे आणि ह्या वचनातून जे लोक अनेक जण आहेत जे प्रगटीकरणाचं अध्ययन करण्याचा प्रयत्न करतात आणि काही मनच्या गोष्टी याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतात, काही ॲड ऑन करण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये फार म्हणजे निक्षून ही गोष्ट सांगितलेली आहे की जो कोणी ह्याच्यामध्ये काही भर घालील त्याचवर या पुस्तकातील ज्या पीडा आहेत त्यावर त्या देव त्याचवर आणेल आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकात दिलेल्या जीवनी झाडातून, पवित्र नगरातून देव काढून टाकेल असं म्हटलेलं आहे। आणि हे फार महत्त्वाचं आहे की आपण फार काळजीपूर्वक भीत या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि या पुस्तकाचा अभ्यास करणारे लोक फार धन्य आहेत असं म्हटलेलं आहे। म्हणून मी तुम्हाला या हे जे वचन आहे याचा पहिला भाग आता वाचून दाखवतो की नेमका काय भाग आहे। पहिला भाग जो आहे तो आता काय म्हणत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ। दुसरा भाग आपण पाहिला की जो कोणी ह्याच्यामध्ये काही ऍड करेल, काही मंच सांगेल त्याच्यावर काय येणार आहे। आता जो कोणी हे पुस्तक आहे या पुस्तकाचा संदेश वचन ऐकतो त्याला काय म्हटलेलं आहे ते जरासं बघूया। 6वं वचन, नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहे
आणि संदेशाचा आत्मा देव जो प्रभू याने जे काही लवकर झाले पाहिजे ते आपल्या दासास कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले. पहा, मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा धन्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे फार महत्वाचं आहे की या पुस्तकातील जी वचनं आहेत तो जो पाळणारा आहे तो धन्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि प्रभुदेवबाप जे लोक या वचनाचं अध्ययन करतात त्यांना तो धन्य म्हणत आहे. म्हणून आपण फार भयानक आणि देवबापाच्या कृपेद्वारे या ठिकाणी एकत्र जमतो आणि हे वचन शिकण्याचा प्रयत्न करतो. देवबाप तुम्हाला जे वचन तुम्ही शिकत आहात त्यासाठी सहायता करो, मदत करो आणि आध्यात्मिक जे आशीर्वाद आहेत तुम्हाला तो भरपूर देव अशी विनंती करत आपण आपल्या आता 6व्या अध्यायाकडे जाऊया. प्रकटीकरणाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय मी तुमच्यासाठी वाचतो. थोडंसं लक्ष द्या. आपण मागच्या वेळेस वचन 1 आणि 2 पाहिलेलं आहे आणि आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. पण वचन 1 आणि 2 पुन्हा आपण वाचूया म्हणजे तो समजण्यास आपल्याला मदत होईल. तर या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे की काय घडलेलं आहे. 5वं जे अध्याय आहे त्या 5व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो. 5व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो की ते शिक्के फोडावयास कोणी सज्ज नव्हता, कोणी तयार नव्हता. आणि अशा वेळेस असं म्हटलेलं आहे की सिंहासनामधून म्हणजे जे राजासन आहे याला सिंहासनही म्हणतात त्यामधून जो वध करण्यात आला होता असा कोकरा जो आहे तो आलेला दिसतो. आणि मग हा जो योहान आहे तो रडत आहे आणि त्याला समजत नाहीये की ते शिक्के आता फोडणार कोण आहे. आणि त्याच्याविषयी फार सुंदर रीतीनं 6वं वचन म्हणतं 5वा अध्याय, तेव्हा राजासन 4 प्राणी आणि वडील मंडळ यांच्यामधून जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे 7 डोळे सर्व पृथ्वीवर पाठवले. देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसला होता त्याच्या उजव्या हातातून ते पुस्तक घेतले. त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी 24 वडील कोकराच्या पाया पडले. त्या सगळ्या वडील मंडळाजवळ वीणा धुपाने भरलेली सोन्याची धुपाटणी होती. ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहे. ते नवे गीत गात ते असे म्हणतात, तू पुस्तक वाचाव्यास त्याचे शिक्के फोडाव्यास योग्य आहे, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक, राष्ट्र यातले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत. आणि असं जे वचन आहे ते त्या ठिकाणी बोलत आहे, त्याची स्तुती करत आहेत. आणि हा जो बदलेला कोकरा आहे त्या बदलेल्या कोकराचा अजून जो दृष्टांत आहे पुढे योहान पाहतो तो असं म्हणतो, तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी, वडील यांच्या भोवती बहु देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते सहस्रांची सहस्रे होती. ते मोठ्याने म्हणाले, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव, स्तुती याचा स्वीकार करण्यास तो योग्य आहे. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली, समुद्रावर जी प्रत्येक वस्तू आहे ती आणि त्यातील सर्व यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर जो बसलेला याला कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव, सत्ता ही युगानुग असोत. तेव्हा 4 प्राणी म्हणाले आमेन आणि सर्व वडील मंडळांनी पाया पडून त्यांना नमस्कार केला. आणि इथं परत आपण पाहतो की कोण आहे योग्य, जे शिक्के फोडाव्यास योग्य आहे आणि कोकराच काय तो योग्य आहे असं आपण पाहतो. आणि मग त्याने त्याची गुंडाळी आहे ती गुंडाळी घेतली, त्याच्यावर 7 शिक्के आहेत त्याने ते घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता सुरुवात होत आहे. आणि आता ही जी जर्नी आहे, हा जो प्रवास आहे, हा प्रवास आता आपण 18व्या अध्यायापर्यंतचा हा प्रवास आहे. कारण ह्याच्यामध्ये मग आपण अनेक 7 पाहतो आणि हे जे पूर्णत्व आहे ते नेमकं काय आहे ते आपण जाणतो, कारण तिथून आता याची सुरुवात झालेली आहे. मग मागच्या जो आपला बायबल अभ्यास होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं, मग कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी 1 शिक्का फोडला. तेव्हा मी पाहिले तो 4 प्राण्यातील एकाला गर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना मी ऐकले. आणि तो जो प्राणी आहे तो प्राणी आता त्याला म्हणाला ये. आपण पहिला पाहिलेलं होतं 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला की स्वर्गात एक द्वार उघडलेले त्यानं पाहिलं, जी वाणी त्याला बोलणाऱ्या वाणीसारखी होती आणि ती म्हणाली वर ये. आणि मग वर ये म्हणत होती. आणि आता ह्या 4 प्राण्यातील 1 प्राणी त्याला असं म्हणतो की ये.
ये म्हणतो असं म्हणताना त्यानं ऐकलं आणि मग त्यानं पाहिलं. म्हणजे हा जो चौथा प्राणी आहे हा वरतीच आहे, जो दृष्टांत झालेला आहे तो पाहत आहे. आणि त्या दृष्टांतामध्ये आता म्हटलेलं आहे की ये म्हणाल्यानंतर त्यानं पाहिलं की एक घोडा, एक पांढरा घोडा असं म्हटलेलं आहे. त्यानं काय पाहिलं तर पांढरा घोडा. मागच्या बायबल स्टडीला आपण पाहिलं की पांढरा घोडा कशाचं प्रतीक आहे आणि ते काय आहे. आपण थोडीशी त्याची उजळणी करणार आहोत. मग आपण वचन 3 पासून पुढे जाऊ. मग पहा, मग कोकराने त्या 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला. ते मी पाहिले. त्या 4 प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवीत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. अरे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आपण युद्ध पाहत नाही, कोणत्याही प्रकारचा असा गोंधळ पाहत नाही. तर एक पांढरा घोडा आहे आणि त्याच्यावरचा स्वार आहे. आणि तो पांढरा घोडा जो स्वार आहे, आपण पाहतो की तो जो प्राण्यातील एक प्राणी म्हणतो ये, आणि त्यानं पाहिलं एक पांढरा घोडा, त्याच्यावर स्वार आहे आणि त्याच्या दृष्टीस पडला. त्याला धनुष्य होतं, त्याला मुकुट होता आणि तो निघाला. तो विजय मिळवीत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. अध्याय 4 आणि 5 मध्ये स्वर्गातील देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्या उपासनेचं आणि भक्तीचं दृश्य आहे. अध्याय 6 पासून दृश्य स्वर्गातून पृथ्वीवर हस्तांतरित होतं, जे ख्रिस्ताच्या परत येण्यापर्यंत अध्याय 19 आणि पृथ्वीवर राज्य स्थापनेपर्यंत मुख्य केंद्र असेल. पहिल्या शिक्क्याचं जे वर्णन आहे ते नेमकं काय आहे, या ठिकाणी कोकराची भूमिका नेमकी काय आहे, मागच्या वेळेस आपण पाहिलेलं. पण पुन्हा एकदा आपण थोडंसं याची उजळणी करूया. कोकरा प्रभू येशू ख्रिस्त 7 जे मुद्रा आहेत, त्यात शिक्का आहेत, त्यातला पहिला शिक्का उघडतो. शिक्का उघडल्यावर पट वाचले जात नाहीत, तर कृतीत आणले जातात. आपण पट वाचले जात नाहीत म्हणजे तो आहे तो वाचण्यात येणार नाही, पण आपल्याला दिसते की कृती घडलेली आहे. खरं म्हणजे शिक्का फोडल्या काय असायला पाहिजे बरं. शिक्का फोडला तर त्या ठिकाणी जी गुंडाळी आहे ती वाचण्यात यायला पाहिजे. पण या ठिकाणी शिक्का फोडला तर समोर कृती होताना दिसत आहे. आणि आपल्याला दिसतं की मग त्या 4 पैकी एक जो आहे तो ओरडला. ते करूब उडत गेलं, वर उडत गेला. आणि ते असं म्हणालं, एजेकिएल 10 अध्याय 15 वचनात आपण ते पाहतो. ते करूब जे आहे ते वर गेले. मी खबार त्या तिरी पाहिलेला तो हा प्राणी हो असं एजेकिएल म्हणतो. प्रगटीकरण 4 अध्याय 6 ते 8 मध्ये राजस्थानापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. राजस्थानाच्या मध्यभागी राजस्थानाच्या चारी बाजूंना पुढे मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा घोड्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा, चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. आणि पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्व समर्थ प्रभुदेव असे रात्रंदिवस म्हणत होते. ते कधीच थांबत नव्हते. आणि हे ते 4 प्राणी होते. आणि त्या 4 प्राण्यातील एक जण असं म्हणतो, ये आणि पहा. आणि जे योहानानं पाहिलं ते या ठिकाणी नमूद केलं की देवदूताच्या बोलण्यावर पांढरा घोडा आणि त्याचा स्वार पुढे येतो. पहिल्या 4 शिक्क्यांमध्ये घोडे स्वारांचा जो 4 घोडेस्वार आहेत त्यांचा समावेश झालेला आपण पाहतो. मागच्या वेळेस आपण पाहिलं की घोड्यांचं प्रतिकात्मक अर्थ नेमका काय आहे बरं. आपण कदाचित येणाऱ्या पुढील रविवारी ही घोडे आणि गाढवं जी आहेत त्यांचा प्रतिकात्मक अर्थ पाहणार आहोत. पण या ठिकाणी फार सुंदर रीतीनं वर्णन आहे की पहिले जे 4 शिक्के आहेत त्याच्यामध्ये आपल्याला घोडेच दिसतात. आणि घोड्यांचा प्रतिकात्मक अर्थ नेमका काय आहे बरं, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं बघा. प्रगटीकरण 19 अध्याय वचन 11 आणि 14. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा एक पांढरा घोडा, विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करतो, लढतो. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्यांच्या मागे चालत होती. आपण हेही पाहिलं की नेमका तो कोण होता. इयोब 39 19 ते 25. घोड्याला बळ तू देतोस काय, त्याच्या मानेवर हलणाऱ्या आयाळीचे पांघरून तू घालतोस काय, त्याला पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय. त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो. तो मैदानात टाप मारतो. तो आपल्या बलाचा अभिमान मिरवतो. तो हत्यारबंद शिपायांशी सामना कराव्यास पुढे सरसावतो. तो भीतीच हसतो व घाबरत नाही. तलवारीपासून मागे हटत नाही. भातात चमकणारा भाला व बर्ची ही त्याच्यावर आपटून खणखणातात.
तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो. रणशिंगांचा नाद ऐकताच तो अनावर होतो. रणशिंग जेव्हा जेव्हा वाजते तेव्हा तेव्हा तो अह म्हणतो. लढाई सरदारांची गर्जना व रणशब्द यांचा वास दुरून काढतो. आणि जेव्हा ह्या घोड्याचं वर्णन आपल्याला दिसतं तर हा लढाईसाठी सज्ज असणाऱ्या घोड्याचं वर्णन इयोबाने केलेलं आपल्याला आढळतं. आणि ज्या दृष्टिकोनातून प्रगटीकरण झालेलं आहे त्या प्रगटीकरणामध्ये पण ज्यावेळेस घोडा असं बोलण्यात आलेलं आहे किंवा पांढरा घोडा असं जे संबोधण्यात आलेलं आहे, घोडा हा संदर्भ आल्या आल्या याचं जे कनेक्शन आहे हे सरळ लढाई, विजय, निघालेला असंच येतं. घोडा हा कधीही थांबलेला आहे, आळशी आहे, काहीच काम करत नाही असं संबोधण्यात येत नाही. तर घोड्याचं जे प्रतिकात्मक जे रूप आहे ते वारंवार आपल्याला दिसतं की लढाईसाठी निघालेला. हा जो घोडा आहे हा काही साधारण घोडा नाही किंवा सर्वसाधारण घोडा नाही, हा अनन्यसाधारण घोडा आहे. कारण हा जो घोडा आहे हा लढाईसाठी आहे. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस एकदा सांगितलेलं होतं की हे जे घोडे आहेत जेव्हा ते लढाईसाठी जात, आपण या ठिकाणी इयोबाच्या ग्रंथामध्ये पाहतो की त्यांनाही चिलखत घालण्यात यायचं. घोड्यांना युद्धामध्ये जाणं फार आवडतं, घोड्यांना युद्धामध्ये लढणं फार आवडतं आणि त्याचं खूप सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. पण जे वर्णन या पांढऱ्या घोड्या संदर्भात 6व्या अध्यायात आहे तेच वर्णन 19व्या अध्यायामध्ये जो पांढऱ्या घोड्यावर बसलेला आहे त्याच्याशी समतोल खात नाही. हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. का बरं वेगवेगळे आहेत तर आपल्याला अजून दिसतं बघा. नीतिसूत्रे 21वा अध्याय आणि 31वा वचन. लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात पण यश देणे परमेश्वराकडे असते. यशया 43:17 ज्याने रथ, घोडे, सैन्य, वीर यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, त्याच्याने उठवत नाही, ते भिजले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत, असा जो परमेश्वर तो म्हणतो की. इर्मिया 6:23 ते लोक धनुष्य भाले धारण करून येतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामा नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात, ते घोड्यावर स्वार झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण घोड्यांची चित्र पाहतो युद्धासंदर्भात. जकर्या 9 पण तसंच आहे, 10वा अध्याय पण तसंच आहे. आणि मग यामध्ये पण तेच सांगण्यात येत आहे की जेव्हा लढाई चालू आहे तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला घोडा हा सदैव दिसतो. आणि मग ज्यावेळेस आपण ह्या पांढऱ्या घोड्या संदर्भात म्हणतो जो 6व्या अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे, हा नमूद करण्यात आलेला घोडा जो आहे त्याच्यावरचा स्वार जो आहे तो ख्रिस्त का नाही, त्याचं कारण फार सुंदर आहे. त्याचं सुंदर कारण असं आहे, हा स्वार स्टिफनॉस विजेत्याचा हार घालतो, तर ख्रिस्त डायडिमा राजमुकुट घालतो. आणि हा जो आहे हा विजेत्याचा हार घातलेला आहे. आणि येशू ख्रिस्त जो 19व्या अध्यायात त्याच्याविषयी लिहिलेला आहे तो मुकुट घातलेला असं म्हटलेलं आहे. त्याचं जे इंट्रोडक्शन आहे 19वा अध्याय 22व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताविषयी ते असं म्हणतं, नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा, विश्वसनीय सत्य असा म्हटलेला एक स्वार, त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो, लढतो, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत, त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कुणालाही कळत नाही. आणि आपल्याला हे समजतं की 19वा अध्याय आणि 11-12 ही जी वचनं आहेत ही वचनं त्या प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात आहेत. कारण तो असंख्य मुकुट घातलेला तो आहे जो नीतीने येतो, न्यायाने येतो, न्यायनिवाडा करतो, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे. आणि आपण हेच वर्णन अध्याय 4 मध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात पाहतो. म्हणून तो ख्रिस्त नाही. दुसरी गोष्ट, हा स्वार धनुष्य घेऊन येतो, तर ख्रिस्त तोंडाची तलवार घेऊन येतो. 19वा अध्याय 15 वचन. आणि हेच वर्णन 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात केलेलं आहे. म्हणून हा जो स्वार आहे हा ख्रिस्त नाही. म्हणून प्रत्येक जो पांढऱ्या घोड्यावर बसून येतो, प्रत्येक जण जो पांढऱ्या घोड्यावर बसून येतो आणि ज्याला सिंह म्हटलेला आहे तो ख्रिस्तच आहे असं नाही. म्हणून मी तुम्हाला मागच्या वेळेस एकदा प्रतिकात्मक ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात सांगितलेलं होतं की प्रतिकात्मक गोष्टी नेमक्या काय असतात. अनेकदा आपण साप म्हटलं तर आपण डायरेक्ट सैतानाशी करतो. 2 दिवसांअगोदर मी काही गोष्टी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये मला दिसलं की काही अशा शिकवणी आहेत की समजा तुमच्या स्वप्नात दात पडले तर मग ते कशाचं चिन्ह असतं, स्वप्नात तुमचे केस गळाले त्याचा अर्थ काय आहे, जर समजा तुम्हाला स्वप्नामध्ये साप दिसला त्याचा अर्थ काय आहे, जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये मृत्यू पाहिला त्याचा अर्थ काय होतो. तर असं अनेक जे काही लिखाण आहे लोक त्या संदर्भात शिकवतात, प्रीच करतात, सांगतात आणि लोक फार आवेशानं लक्ष देऊन ते ऐकतात आणि मग त्याविषयी ते रिझनिंग करू लागतात. तर
नेमकं हे जे रिझनिंग आहे त्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण आपण ज्या वेळेस पवित्र शास्त्रात पाहतो तर पवित्र शास्त्रामध्ये सिंह कुणाला म्हटलेला आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचबरोबर सिंह जो आहे त्याची उपमा सैतानालाही दिलेली आपल्याला आढळते. सर्पाची उपमा सिंहाला दिलेली सैतानाला दिलेली आपल्याला आढळते, पण सर्पाप्रमाणे असं प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना सांगतो, सापाप्रमाणे तुम्ही असं. तर याचा अर्थ नेमका काय आहे तो समजून घेणं आपल्याला फार आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो कॉन्टेक्स्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे लिहिलेलं आहे, याचा संदर्भ काय आणि संदर्भामध्ये काय लिहिलेलं आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला अधिक चांगल्या रीतीनं त्याचा अर्थ कळू शकतो. मग हा जो स्वार आहे, हा स्वार जो 19व्या अध्यायात आहे त्याच्या तोंडामध्ये तर तीक्ष्ण तलवार आहे, त्याच्या हातात धनुष्य नाहीये. दुसरी गोष्ट, तिसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट ख्रिस्त संकट काळाच्या सुरुवातीला नव्हे तर शेवटी परत येतो, आणि हा तर एकदम संकट काळाच्या स्टार्टिंगलाच आलेला आहे. म्हणजे जशी सुरुवात होते तेव्हाच तो आलेला आहे, आणि त्याला सांगितलं आहे की तू विजयी हो. त्याला म्हटलेलं आहे की तू विजयी हो म्हणून तो आलेला आहे. आणि हा जो एक पांढरा घोडा आहे तो पांढरा घोडा घेऊन निघालेला आहे. प्रकटीकरण 19:11 मध्ये स्वर्ग उघडलेला ज्यावेळेस योहान पाहतो तेव्हा तो एक पांढरा घोडा विश्वसनीय व सत्य असं म्हटलेला एक स्वार बसला त्याला दिसला. तो नीतीनं न्याय निवाडा करण्यासाठी येणार आहे, म्हणजे तो शेवटी येणारा आपल्याला आढळतो. पुढील जो घोडेस्वार आहे तो नाश आणि न्यायाशी संबंधित संकट काळाच्या ज्या घटना आहेत त्याविषयी आहे. हा कोणी दुसरा नव्हे तर हा ख्रिस्त विरोधी आहे, त्याला अँटी क्राइस्ट म्हणतात. हा कोण आहे? हा अँटी क्राइस्ट आहे. अँटी क्राइस्ट म्हणजे जो ख्रिस्त विरोधक आहे. जेव्हा पहिला पहिला जो शिक्का आहे तो ज्यावेळेस फोडण्यात येईल त्यावेळेस जो कोणी तो पांढऱ्या घोड्यावर बसून येणार आहे तो तिसरा कोणी नसून हाच तो ख्रिस्त विरोधी आहे. कारण याविषयी दानियेलाच्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे गोष्टी सांगितलेल्या आहेत. दानियल 9वा अध्याय आणि 24वे वचन की शांती समृद्धीच्या आश्वासनाद्वारे तो जगात प्रवेश करणार आहे. जे काही तो सांगेल ते पहिला असं वाटेल की तो शांती प्रस्थापित करायला येणार आहे. जे लोक फार काळजीपूर्वक याचा अभ्यास करतात ते लोक कधी कधी एवढं या गोष्टींमध्ये मग्न होतात की ते अँटी क्राइस्ट जो आहे त्याला शोधू लागतात की अँटी क्राइस्ट कुठे आहे. आणि मग ते शोधत असताना कधी कधी ते आजकाल डोनाल्ड ट्रम्प मध्ये पण अँटी क्राइस्ट शोधतात आणि ते घोषित करतात की डोनाल्ड ट्रम्प अँटी क्राइस्ट आहे. मग त्याचा अर्थ ते काय लावत आहेत की डोनाल्ड ट्रम्प बघा इस्रायलमध्ये शांती प्रस्थापित करायचा प्रयत्न करत आहे. पहा किती काळजीपूर्वक तो येरुशलेमला कॅपिटल इस्रायलाचा तो बोलला. प्रथमदर्शी असं वाटत आहे की हा किती काळजीपूर्वक म्हणजे शांती प्रस्थापित करत आहे आणि इस्रायलला त्याचं स्थान देत आहे. पण अदर साइडला आपण पाहतो की डोनाल्ड ट्रम्पमुळे खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद, खूप मोठ्या प्रमाणात असंतोष जो युरोपियन नेशन्स मध्ये आहे तो आहे. राष्ट्रांमध्ये असंतोष झालेला आहे. पण जेव्हा ख्रिस्त विरोधक येईल तेव्हा जगभर शांतता असेल. एव्हरीथिंग विल बी इन कंट्रोल बाय हिम. म्हणून याचा आणि त्याचा दूरपर्यंत संबंध असणार आहे. पवित्र शास्त्र म्हणतं की प्रथमदर्शी तो काय करेल? प्रथमदर्शी तो शांतता प्रस्थापित करेल. सर्व जगामध्ये, सर्व राष्ट्रांमध्ये एकच लीडर, ज्या लीडरकडे पाहण्यात येईल आणि तो म्हणेल की मी शांतता प्रस्थापित करतो. आणि मी तुम्हाला सांगतो की याचा जो कालखंड आहे हा काही खूप मोठा नसणार आहे. खूप कमी वेळेमध्ये तो शांतता प्रस्थापित करणार आहे. आणि प्रभुदेव बापाला आपण जो विश्वास आपला आहे की हे सर्व होण्या अगोदर मंडळी जी आहे ती प्रभूकडे घेतली जाईल हा आपला विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला अनुसरून आपण हे पाहत आहोत की ते काय होणार आहे. जेव्हा ख्रिस्त विरोधक येणार आहे त्याच्या अगोदर मंडळीनं घेतलं जावं अशी आपली प्रभूचरणी प्रार्थना आहे. आणि मग आपल्याला दिसतं की काय लिहिलेलं आहे. धनुष्यबाणाशिवाय आणि विजेत्याचा मुकुट त्याला मिळालेला आहे. मृत्यू आणि रक्तपाताशिवाय तो विजय मिळवत आहे. अजिबात त्या ठिकाणी आपल्याला काही लढाई झालेली आहे, रक्तपात पडलेला आहे वगैरे असं काहीच नाही. त्याला ऑलरेडी घोषित केलेलं आहे की विजय जाऊन मिळेल. त्याला ऑलरेडी तो घोषित आहे. आणि तुम्ही विचार करा हे सर्व प्रभूच्या सार्वभौम इच्छेमध्ये हे घडत आहे. आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकाचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन नीतिमत्व उदयास आणावी, दृष्टांत संदेश मुद्रित करावे आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा. हे घडून येण्यासाठी तुझे लोक, तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत.
हे कळून येऊ दे व समजून घे की यरूशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे. 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर रस्ते खंदक यासह बांधतील. 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही. आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर पवित्र स्थान उद्ध्वस्त करेल. त्याचा अंत पुराणे होईल. युद्ध अंतपर्यंत चालेल. सर्व काही उजाड होण्याचे ठरेल. तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करेल. अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ अन्न बली बंद करेल. उद्ध्वस्त करणारा अमंगळपणाच्या पंखावर आरूढ होईल. येईल ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव. आणि या संपूर्ण शास्त्रलेखाचा अर्थ फार सुंदर आहे की हा ज्यावेळेस ख्रिस्त विरोधक येईल तो आल्यानंतर तो 1 सप्तकाचा करार करेल. तो 7 वर्षाचा जगाबरोबर करार करेल की मी सगळं काही कंट्रोल मध्ये आणणार आहे. मी सर्व काही माझ्या हातामध्ये घेणार आहे आणि तुम्ही पाहाल की जे जे निर्णय मी घेईन ते जगाच्या इतिहासामध्ये अधिक चांगल्या रीतीनं आशादायी आणि शांतीचे असतील. आणि प्रथमदर्शी लोकांना बिलकुल तसंच वाटेल की वा, हा सर्व काही कंट्रोल करत आहे. हे सर्व काही तो आणत आहे. आणि या वचनामध्ये दिसतं की तो अर्ध्या सप्तकापर्यंत खेचून ताणून ही शांतता धारण करेल. आणि ह्या अर्ध्या सप्तकानंतर तो सरळ तुम्हाला आणि मला कुठं दिसेल तर त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त ऑलरेडी म्हटलेलं आहे की त्याला तुम्ही यरूशलेम मध्ये मंदिरामध्ये पाहाल. मग जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये पाहाल त्यावेळेस तुम्ही हे समजून घ्या की आता शेवट जवळ आलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर ज्यावेळेस हा ख्रिस्त विरोधक येईल त्याचं पहिलं जे टार्गेट असेल ते हेच असेल की मंदिर उभं करा. जे मंदिर, ज्या मंदिरासंदर्भात इथपर्यंत युद्ध चालू आहे ते मंदिर उभं करावं हा एकमेव त्याचा जो फोकस आहे तोच असणार आहे. तेच तो करणार आहे. थेसलोनिकरास दुसरे पत्र 2 अध्याय 9 ते 11. दृष्टाचे येणे सैतानाच्या सामर्थ्याने होईल आणि त्याच्या येण्याबरोबर खोटे चमत्कार, चिन्हे, अद्भुत गोष्टी घडतील. आणि जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्या विरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता, फसवणूक व्हावी म्हणून तो आणेल. कारण त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले यासाठी त्यांचे तारण होणे शक्य व्हावे. या ठिकाणी फार मोठा गोंधळ होणार आहे की हा जो ख्रिस्त विरोधक आहे तो खूप मोठ्या प्रकारची चिन्ह, अशा गोष्टी तो करेल की सर्वसाधारण मनुष्याला ते समजणार नाही आणि उमगणार नाही. कदाचित तो चिन्ह असे करेल की लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागतील. ते म्हणू लागतील की हे कसं तो करू शकत आहे, ह्याच्यामध्ये असं काय आहे की तो करायला लागलाय. आणि लोकांना त्याच्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्या विरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता, फसवणूक व्हावी म्हणून तो आणील. आणि त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले यासाठी त्यांचे तारण होणे शक्य व्हावे असं. आणि या कारणासाठी देवाने त्यांना भ्रम पडेल असे केले, यासाठी की जे खोटे आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. म्हणजे जे ऑलरेडी नरकासाठी नेमलेले आहे त्यावेळेस ते भ्रमामध्ये पडतील आणि भ्रमामध्ये पडून काय करणार, खुद्द देवच त्यांना भ्रमामध्ये पाडेल असं करणार. यासाठी की जे खोटं आहे त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा कारण ते नरकाच्या वाटेवर आहेत. आणि बघा काय होणार आहे. जगिक शांतीद्वारे विजय मिळवून जग त्याला नेतृत्वाचे बक्षीस देईल. म्हणजे हे जग अख्खं तुम्हाला दिसत आहे ते जग सगळं त्याला नेतृत्वाचं बक्षीस देईल की तू जगाचं नेतृत्व कर. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की परिस्थिती इतकी ड्रास्टिकली बदलत आहे की आपल्याला कळत नाही की हे कसं होणार आहे, कधी होणार आहे. पण हळूवारपणे ज्या गोष्टी घडत आहेत, येणाऱ्या दिवसामध्ये ज्या वेळेस रॅप्चर होईल, प्रभूचे लोक घेतले जातील, तर त्यावेळेस आपल्याला ठाऊक नाही की कोणत्या अफवा पसरवण्यात येतील. जे ख्रिस्ती लोक आहेत ते घेतले जातील आणि त्यावेळेस कदाचित लोक असे म्हणतील काही परग्रहावरून आलेले लोक आहेत त्यांनी लोकांना घेऊन गेलं आणि अशांतता माजलेली आहे. तर चला आता जगानं एक होण्याची गरज आहे, युद्ध करण्याची गरज आहे आणि त्या युद्धासाठी कोणीतरी नेतृत्व करावं. आणि मग तो जे काही कृत्य करत आहे त्या कृत्यांना अनुसरून त्या असे काही चिन्ह करेल, असे काही चमत्कार करेल, अशा गोष्टी करेल की हे सर्व लोक एकत्र मिळतील, सर्व राष्ट्र एकत्र मिळतील आणि ते त्याला जगाचं नेतृत्व करण्यासाठी
सोपवून देतील. आणि जेव्हा त्याला जगाचं नेतृत्व करण्यासाठी सोपवून देतील, नेतृत्वाचं बक्षीस देतील, अंत जवळ आला आहे म्हणून तुम्ही समजा. खोटी शांती आणि संकट काळ हा त्यावेळेस येणार आहे. खोटी शांती यासाठी म्हणत आहे कारण हा पांढऱ्या घोड्यावर बसून येत आहे. त्याला धनुष्याने मुकुट दिलेला आहे. लोक ज्यावेळेस पांढऱ्या घोड्यावर बसून येणाऱ्याला बघतात त्यावेळेस त्याला हो 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 किती सुंदर, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज, अहो किती छान. मला ठाऊक नाही तुम्ही कधी ना असे रेव्हलेशन, एस्केटॉलॉजी याचे पिक्चर्स बघितलेत का? तुम्ही कधी पाहिलेत असे पिक्चर? कधी तुम्हाला ठाऊक आहे एखादं पिक्चर तुम्ही पाहिलेला असा जे फिल्म्स त्याच्यावर आहेत? लास्ट डे, द लास्ट डे वगैरे असं काही फिल्म्स पाहिलेत तुम्ही कधी? कधी पाहिलेत तुम्ही एखादा असा? आणि तुम्ही ख्रिस्त विरोधकाला त्याच्यामध्ये पाहिले कधी? कधी एखादा जो काही डायरेक्टर असतो तो ख्रिस्त विरोधकाला कसं उभं करतो बरं त्या ठिकाणी? दिसायला वगैरे तो कसा असतो? डायनामिक उभं करतो. दिसायला वगैरे कसा असतो तो? एकदम नॉलेज. दिसायला कसा असतो? दिसायला एकदम म्हणजे हा एकदम जबरदस्त सुंदर, म्हणजे देखना म्हणजे खूपच देखना. आणि ज्या रीतीने तो बोलतो, ज्या रीतीने राहतो त्या डायरेक्शन मध्ये आपण राहतो. कारण पवित्र शास्त्र त्याच दृष्टिकोनातून ख्रिस्त विरोधकाला उभं करतं की ज्यावेळेस तो येईल तेव्हा जग त्याला आकर्षित होईल. तुम्हाला कळत आहे जग आकर्षित होईल म्हणजे? म्हणून त्याला रूप कसला की पांढऱ्या घोड्यावर हा ज्यावेळेस बसून येईल त्याला रूप कसला आहे की त्याच्याकडे जग आकर्षित होईल. जगिक लोक सगळे त्याच्याकडे आकर्षित होतील, तू आमचं नेतृत्व कर. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून हा खोटी शांती देणारा आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला उदाहरण दिलं की ज्यावेळेस अशांतता असते, भ्रष्टाचार असतो, मारामारी असते, खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत, त्याच्यामध्ये एक येतो आणि म्हणतो अच्छे दिन आएंगे. सगळे भुरळ पडली. सगळ्यांना स्वीज मध्ये असणारा पैसा तुमच्या अकाउंट मध्ये येणार, सगळ्यांना भुरळ पडली. अरे का होती बरं अशी भुरळ? त्यावेळेस लोकांना असं का नाही वाटलं की अरे हे सगळं भंपक आहे, हे होणार नाही असं? लोकांना का नाही वाटलं असं? प्रत्येकाला वाटलं की काहीतरी होणार, काहीतरी होणार. का बरं असं झालं? कारण अगोदर जे घडत होतं त्याला लोक कंटाळलेले होते, मोठ्या संकटामध्ये होते, मोठ्या कष्टामध्ये होते. आणि कोणीतरी येतं आणि येऊन त्यांना अभिलाषा देतं, काही गोष्टी अशा सांगते की नाही मी तुम्हाला शांती देईन. आणि ते लोक काय झाले? भटकले. या ठिकाणी बिलकुल तीच गोष्ट घडलेली की तो खोटी शांती प्रोव्हाइड करत आहे. कारण का? अहो अशांतता आहे जगामध्ये, कष्ट आहे जगामध्ये, त्रास आहे जगामध्ये. आणि शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घा आहे ते वरावर बरा करतात. ते येतात आणि नुसता घाय करतात आणि सारखं काय म्हणतात? शांती शांती. मी तुम्हाला ना एक गोष्ट फार आवेशाने सांगत आहे की शेवटल्या काळामध्ये हा जो काळ आहे, या काळामध्ये जेव्हा आपण पुढे जात आहोत, सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची गरज मनुष्याला असणार आहे माहिती आहे? सगळ्यात जास्त रोटी कपडा मकान. रोटी कपडा मकान. काय वाटतं? पैसा. कोणती गोष्ट गरजेची असं वाटतं तुम्हाला? रोटी कपडा मकान. येणाऱ्या दिवसामध्ये मनुष्याला काय गरजेचं आहे? रोटी कपडा मकान हे पाहिजे. मोबाईल, टॅब, टेक्नॉलॉजी. काय आवश्यक आहे? काय वाटतं? काय गरजेचं? वचन. आपण या ठिकाणी काय बघत आहे? त्यांना काय गरजेचं वाटत आहे? तो येऊन काय फसवत आहे त्यांना? तो फक्त शांती म्हणतो.
तो काय बोलतोय त्यांना? तो त्यांना शांती म्हणत आहे. म्हणजे येणारे जे हा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये जेव्हा आपण जात आहोत, which is the most important thing a human should have, it's a peace. शांती. कारण एवढी अशांतता पसरणार आहे. मनुष्य त्या शांतीच्या शोधामागे जो आहे, तो अधिक चांगल्या रीतीनं कशी मला मिळेल याचा तो प्रयत्न करेल. आणि ख्रिस्त विरोधक येण्या अगोदर संपूर्ण राष्ट्रांमध्ये अशांतता, लोकांमध्ये अशांतता पसरलेली असते. आणि तो येऊन फक्त म्हणजे शांती शांती शांती. 14वा अध्याय 13 ते 14 मध्ये मी म्हणालो, हे प्रभू परमेश्वरा पहा, संदेश ते त्यांना म्हणत आहे, तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हाला दुष्काळ गाठणार नाही, तर या स्थळी मी तुम्हाला खरी शांती देईन. परमेश्वर मला म्हणाला, संदेश ते माझ्या नावाने असत्य संदेश देत आहेत. मी त्यांना पाठवलं नाही, मी त्यांच्याबरोबर बोललो नाही. ते खोटा दृष्टांत शिकून निरर्थक गोष्टी आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हाला सांगत आहेत. ते उगाच शांती शांती म्हणत आहेत. पण प्रॉब्लेम काय होणार आहे म्हणजे तुम्हाला, ज्या वेळेस स्वर्गलोकी घेणं होईल मंडळीचं, आणि मंडळीचं होईल आणि असे काही लोक राहतील ज्यांना समजू लागेल की अरे काय घडलेलं आहे, आणि ते पश्चाताप करू लागतील आणि त्यामध्ये त्यांना समजणार नाही. आणि ज्यावेळेस हे लोक येतील आणि शांती शांती म्हणू लागतील, त्यावेळेस जे कोणीही विश्वासणारे आहेत त्यांचा फार भयानक त्या ठिकाणी छळ होईल. ते कपट योजना संदेश रूपाने लोक सांगू लागतील, त्यांना कळू लागेल, पण काही पर्याय नसणार आहे. जे मागे उरतील त्यांना कळणार नाही की काय होत आहे आमच्या संग, आणि कुणावर विश्वास ठेवावा. तो येईल, ख्रिस्त विरोधक अँटी क्राइस्ट आहे, तो येईल आणि इस्रायलाशी करार करेल, आणि तो अनेकांशी एका आठवड्यासाठी करार पक्का करेल. 1 सप्तकाचा करार, 7 वर्षाचा करार, 9वा अध्याय आणि 27वा वचन, जो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करेल. अर्ध्या सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करेल. उद्ध्वस्त करणाऱ्या अमंगलाच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव होईल. तो 3.5 वर्ष कसं तरी करून शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. आज तुम्ही जगभरामध्ये जर बघितलं, युद्धाचं केंद्रस्थान जर काही आहे तर ते फक्त इस्रायल. जे काही चालू आहे ते सगळे इस्रायलवर चालू आहे. एक फनी क्लिप मी बघत होतो छोटीशी, ज्याच्यामध्ये एक मिडल ईस्टचा व्यक्ती आहे, इराकचा, आणि तो डोनाल्ड ट्रम्पला फनी वेनं सांगत आहे की, तो म्हणतो की डिअर मिस्टर डोनाल्ड ट्रम्प, तुम्ही हे लक्षात घ्या की इराक आणि इराण 2 वेगळे राष्ट्र आहेत, आणि तुम्ही कन्फ्यूज होऊ नका यावेळी. आम्ही 2 वेगळे राष्ट्र आहेत आणि तुम्ही कधी पण उठता आणि म्हणताय की आम्ही बॉम्ब टाकणार आहोत इराकवर. तर तो म्हणतो की ऑलरेडी आमचं इराक जे आहे ते बॉम्ब खाऊन खाऊन मेलेलं आहे, आणि तुम्ही अजून का आमच्यावर बॉम्ब टाकत आहात. ते म्हणतो इराक आणि इराण वेगवेगळे राष्ट्र आहेत. तुम्हाला धमकी देणारे इराण आहे, इराक नाही आहे. तुम्ही बोलताना जरा नीट बोला. चुकून तुम्ही बोलाल की इराकवर बॉम्ब टाका, अगोदरच आम्ही मरत आहोत. तुम्ही इराणवर बॉम्ब टाका, तुम्ही इराकवर नका टाका. मिडल ईस्ट मध्ये जर काही आहे तर ती फक्त अशांतता आहे. लोकांना कसं जगावं तेच कळत नाही. तुम्ही जर ना अभ्यास करायला लागला तुम्हाला समजून येईल की कधी कधी ते बिफोर अँड आफ्टर सारखे पिक्चर्स टाकतात, की बिफोर बॉम्बिंग कसं आहे, आफ्टर बॉम्बिंग कसं आहे. गाजाची जी पट्टी आहे ती वारंवार अशांतता आहे. ती एवढी अशांतता आहे की लोकांनी आपली घरं बांधेल, लोकांनी घराच्या खाली सुरुंग बांधेल. सायरन वाजला की सुरुंगात जातात, एवढी अशांतता. म्हणजे इस्रायलची परिस्थिती अशी आहे की सायरन वाजायला लागले, लहान मुलांना पण माहिती की सुरुंगात जायचं. आपण ज्यावेळेस रोडनी जातो बाजूला सुरुंग आहेत, सायरन वाजले, लोक गाड्या सोडतात आणि सुरुंग मध्ये पडतात. का बरं? अशांतता आहे, अस्थिरता आहे, अस्थिरता आहे, अशांतता आहे. युरोपमध्ये
इस्लामिक राष्ट्र जे आहेत, इस्लामिक लोक जे आहेत, त्यांची वाढ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होत आहे युरोपियन नेशन्समध्ये. अशी वाणी येत आहे की आम्ही जे मिडल ईस्ट मध्ये होतो आता आम्ही युरोपियन नेशन्स मध्ये आलेलो आहोत आणि आता आमचंच आहे ते. अशांतता वाढत आहे, अशांतता डे बाय डे वाढत आहे. आणि मग ही अशांतता कोण शांत करणार? तर हा अँटी क्राइस्ट, ख्रिस्त विरोधक. संकट काळाच्या मध्यात करार तोडतो, मंदिर अपवित्र करतो, यहुद्यांवर तो हल्ला करतो, तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा करार करेल, अर्ध्या सप्तकापर्यंत तो ते नेईल. आणि मग मध्य कृष्णवर्तमान 24वा अध्याय 15 ते 19 दानियल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचकाला हे ध्यानात आणावं, तोच आहे तो ओसाडीचा अमंगळ पदार्थ. तो येऊन मंदिर काय करणार आहे? अपवित्र करणार आहे. आणि मग वाचकाला हे ध्यानात आणावं, तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. तो 3.5 वर्ष कसं तरी खेचून ताणून ते करेल. आणि मग ओसाडीचा अमंगळ पदार्थ या ख्रिस्त विरोधकाला म्हणलेला आहे. तो जसा मंदिरात जाईल, तो मंदिर विटाळेल, तो अमंगळ करेल. आणि मग त्यांच्याविषयी असं लिहिलंय की जेव्हा तुम्ही हे पाहाल, म्हणजे त्या ठिकाणी त्या वेळेला जर कोण उरतील पृथ्वीवर, तर ज्या वेळेस ते हे पाहतील तेव्हा जे यहुद्यात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. म्हणजे जे धाब्यावर असतील त्यांनी घरात काही बाहेर काढण्याकरिता खाली उतरू नये. जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता पुन्हा माघारी येऊ नये. त्या दिवसात ज्या गरोदर, ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची किती दुर्दशा होणार. परिस्थिती फार कठीण होणार आहे. कारण हा जो ख्रिस्त विरोधक आहे हा पांढऱ्या घोड्यावर बसून निघालेला आहे. जेव्हा ते म्हणतील शांती आणि सुरक्षितता, तेव्हा अचानक नाश येईल. मी तुम्हाला हे सांगतो की जो कोणी ख्रिस्त विरोधक आहे त्याचं जे भाषण असतं त्या भाषणामध्ये पहिलं वाक्य तो असेल की शांती. पवित्र शास्त्र जर म्हणतं तो भाषण काय करणार आहे? शांती. मला तुम्ही सांगा, मोदी साहेब ज्यावेळेस आले त्यांच्या भाषणाचं वाक्य काय होतं? जेव्हा ते आले त्यावेळेस त्यांनी कोणतं घोषवाक्य दिलेलं होतं? 14 आठवतं? काय घोषवाक्य होतं? नाही माहित तुम्हाला? नाही, ते नंतरच्या याला होतं. ज्यावेळेस ते आले त्यावेळेस काय होतं? अच्छे दिन आएंगे. आलं तुम्हाला लक्षात? हे घोषवाक्य होतं. अच्छे दिन आएंगे. सबका साथ सबका विकास नंतर आलं. पण अच्छे दिन जेव्हा त्यांनी चालू केलं तेव्हा ते बिलकुल अच्छे दिन आएंगे, सगळे एकदम मंत्रमुग्ध झाले. सगळीकडे जर तुम्ही बघितलं रोडवर इकडं तिकडं सगळीकडे लिहून तसंच आहे, अच्छे दिन आएंगे. म्हणजे लोकांच्या बुद्धीमध्ये ते एवढं छापलं, एवढं बंबार्डिंग झालं की आता मी तुम्हाला म्हणालो अच्छे दिन, तुम्ही लगेच म्हणले आएंगे. नाही, एवढं ते फिट बसलेलं होतं. आम्ही ज्यावेळेस आपले US प्रेसिडेंट कोण होते ज्यांचं तू केलेलं होतं? जॉर्ज नाही, तू कोणाचं केलेलं? अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकननी कोणतं घोषवाक्य केलेलं होतं? For the people, by the people, and for the government, for the people and by the people. जी गव्हर्नमेंट असेल ती फॉर द पीपल अँड बाय द पीपल असेल. त्यांनी ते घोषवाक्य केलं. फॉर बाय. हे घोषवाक्य होतं त्यांचं. तुम्ही जर बघितलं प्रत्येकाचं एक घोषवाक्य असतं आणि त्या घोषवाक्यानं ते येतात आणि ते येऊन काय करतात? त्यांचं स्वतःचं धोरण समोर आणतात. आणि हेच ते होतं. जेव्हा ख्रिस्त विरोधक येईल त्या ख्रिस्त विरोधाचं धोरण काय असणार आहे? शांती, पीस. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अशांतता पसरणार आहे. आणि तेव्हा ते येईल, तेव्हा ते म्हणतील शांती, सुरक्षितता, तेव्हा अचानक नाश आहे. शांती आहे, सुरक्षितता आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो. ते निभावणारच नाही. खरी शांती फक्त शांतीचा राजा ख्रिस्त पृथ्वीवर राज्य स्थापन करेपर्यंत येणारच आहे. शांतीचा राजा आहे.
तो येऊपर्यंत खरी शांती मिळणार नाही. जे आज आपण शिकणार आहोत थोड्या वेळामध्ये हे घेतो, म्हणजे पुढच्या वेळेस आपण पुन्हा जसं आज आपण पहिल्या शिक्क्याचं संक्षिप्तपणे पुन्हा एकदा पाहिलं, आपण दुसरा शिक्का पुढच्या वेळेस पण पाहू. दुसरी मुद्रा बघा, किंवा दुसरा जो शिक्का आहे तो ज्यावेळेस उघडतो तेव्हा काय. आणि मग तिसरं वचन, त्याने दुसरा शिक्का फोडला तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. दुसरा प्राणी त्याला म्हणाला ये. आपण पाहत आहे दुसरा शिक्का तिसऱ्या वचनामध्ये. दुसरा शिक्का फोडताना त्याला पाहिला, दुसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला, तो अग्निवर्ण होता. त्याच्यावर बसलेल्या पुरुषाकडे पृथ्वीची शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार दिली होती. आता पहिला जो प्राणी होता त्यावेळेस पण याने ये असं एका प्राण्याला बोलताना ऐकला. तो निघाला, पांढरा घोडा होता, त्याच्या हातामध्ये धनुष्य होता, मुकुट होता, आणि तो निघाला, तो विजय मिळवत निघाला. आणि यावेळेला लगेच एक दुसरा घोडा आहे, त्याच्याविषयी ही दुसरा शिक्का फोडला. तेव्हा त्याने दुसऱ्या प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला, तो अग्निवर्ण होता. त्याच्यावर बसलेल्या पुरुषाकडे पृथ्वीची शांती, म्हणजे आता जो शांती प्रस्थापित करायला लागला, तीच शांती हरण करण्याचे, लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार दिली होती. जेव्हा त्याने दुसरी मुद्रा उघडली, त्याने ऐकलं की ये म्हणत आहे. त्याच्यावर बसलेल्याला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याची शक्ती देण्यात आली होती. ते एकमेकांना मारतील, त्यांच्यामध्ये एक मोठी तलवार देण्यात आली. कोकऱ्याने ज्यावेळी दुसरी मुद्रा उघडली, दुसऱ्या जीवित प्राण्याने योहानाला हा प्रसंग पाहण्यासाठी बोलवलं. लाल घोडा, त्याचा घोडेस्वार प्रगट होता, जो युद्ध आणि रक्तपाताचं चिन्ह किंवा प्रतीक आहे असा तो होता. लाल घोड्याचे प्रतिकात्मक अर्थ म्हणजे काय? अग्निवर्ण ज्याला म्हटलेला आहे, तो लाल रंग म्हणजे रक्त, अग्नी, युद्ध दर्शवतो. अहो शांतीच होती ना, शांती 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 होती. आणि अचानकपणे जसं गरोदर स्त्रीला वेदना अचानक होता, ती घटना घडलेली आपण या ठिकाणी पाहतो. ही जी बिल्डिंग आहे ना, या बिल्डिंग मध्ये 7th फ्लोअरला आम्ही राहत होतो. ओके, हीच बिल्डिंग आहे ती. ओके, आणि आदवय प्रीताच्या पोटात होता. आणि ज्यावेळेस म्हणजे किती वर्ष अगोदरची गोष्ट आहे, 17-18 वर्ष अगोदर. तर तिचे ना 9 महिने पूर्ण झाले. आणि मग ठाऊक दिवस कधी येतात, कोणता दिवस येईल. तर काय झालं की मग तो दिवस किंवा तो क्षण कधी येऊ शकतो. मग आम्ही त्यावेळेला या ठिकाणी एका ड्रायव्हरला सांगून ठरवलं की रात्री अपरात्री कधीही तुझी गरज लागेल, फोन तुझा ऑन ठेव, आम्ही तुला फोन करू. आणि मग ना कधीही आम्ही बोललो तर गाडी इथं खालीच होती, मला अजून आठवतं, सॅन्ट्रो व्हाईट कलरची गाडी होती. आणि त्याला सांगितलं बाबा रे रात्री अपरात्री कधीही. म्हणजे काय झालेलं आहे की पोटामध्ये बाळानं त्याचे दिवस पूर्ण केलेले आहेत, आणि ती घटना, तो क्षण कधीही येऊ शकतो. म्हणजे आता हे फिक्स झालेलं आहे की त्याचं येणं या जगामध्ये होणार आहे, आणि त्यामुळे फिक्स झालेलं आहे. तर आता येणार आहे तर त्याची तयारी. याचा अर्थ काय आहे की जेव्हा शांती 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 बोलण्यात येईल, आता जे होणार आहे ते होणारच आहे हे आपल्याला निर्देशित करतं. गरोदर स्त्रीचं उदाहरण यासाठी दिलेलं आहे की आता मूल होणारच आहे, तिला आता वेदना चालू होणारच आहेत. कारण का आतापर्यंत सगळी शांतता चालू आहे. आणि त्यामुळे प्रतिकात्मक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की लाल रंग, रक्त, अग्नी, युद्ध दर्शवतो. म्हणून अग्निवर्ण असं म्हटलेलं आहे. अग्निवर्ण म्हणजे आता दर्शवण्यात आलेलं आहे की युद्ध होणारच आहे. शांती शांती शांती. खोट्या ख्रिस्ताने किंवा अँटी ख्राइस्ट जो आहे त्याने स्थापन केलेली बनावट शांती तात्पुरती असेल, आणि लवकरच देवाच्या न्यायामुळे रक्तरंजित संहार होईल. अहो तुम्ही खूप फसवलं, तुम्ही देवाच्या लोकांना पण खूप फसवलं, तुम्ही राष्ट्रांना पण खूप फसवलं. आता तुम्हाला दाखवतो देवाचा न्याय काय असणार. त्यावेळेस काय होणार आहे?
अरे रक्तरंजित असणार, राष्ट्र एकमेकावर उठलेली तुम्ही बघाल. आता जे लोक शांती शांती म्हणत होते त्यांच्यामध्ये युद्ध झालेलं तुम्ही पहा, असं प्रभूचं वचन सांग. घोडेस्वाराची भूमिका काय असेल बरं? त्यावर बसलेल्याला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याची शक्ती देण्यात आली आणि ते एकमेकांना मारतील त्याला एक मोठी तलवार देण्यात येईल. त्यावेळेस काय होईल? त्याला पांढरा घोडेस्वार निघाला, त्यानं काय केलं? शांती प्रस्थापित केली. दुसरा शिक्का फोडला आणि मग हा निघाला, यानं आता तीच शांती पृथ्वीवरून काढण्याची शक्ती त्याला देण्यात आली. ते एकमेकांना मारतील त्याला एक मोठी तलवार दिलेली होती. घोडेस्वाराला शांती काढून टाकण्याचा अधिकार दिला जातो, ज्यामुळे सर्वत्र हिंसा आणि संघर्ष पसरतो. मोठी तलवार येणाऱ्या युद्धाची व्याप्ती तीव्रता दर्शवते, ज्यास बंड, हत्या, संहार याचा समावेश आहे. फार वाईट, फार कठीण. काहीतरी आज सांगत होता की काल सांगत होता की एका कंट्रीमध्ये आता सध्या तुम्ही तुमचे मोबाईल, कुठली कंट्री विषय होते, बाहेर नाही काढू शकत मोबाईल तुमचे. UK मध्ये तुम्ही तुमचे मोबाईल फोनसाठी जर बाहेर काढले तर कोणीही येऊन लंडनमध्ये, विशेष करून तुमचे सेंट्रल लंडन, त्या ठिकाणी तुमचे फोन म्हणे ग्रॅब करून घेऊन जातात आणि तुम्ही त्यांना काही बोलू नाही शकत, कारण तुम्ही बोलायला गेले तर ते चाकू काढून तुमच्यावर हल्ला करतात. त्यामुळे तुमचे फोन्स तुम्ही प्रॉपर पॉकेट्समध्ये यांच्याकडे ठेवावं. कठीण परिस्थिती होत चालली आहे बरं का राष्ट्रांमध्ये. आपल्या सध्या मुंबईमध्ये तसं नाही आहे कुठल्या एरियामध्ये, पण असं होत चाललेलं आहे. लोक अचानकपणे हिंसा, बंड, तुम्ही बघा काही वेळेस रॅलीज अचानक निघतात. काही वर्षांना अगोदर मुंबईत तसं झालेलं होतं आणि आपण पाहिलं ते पोलिसांना पण लोक ऐकत नव्हते. पोलिसांच्या व्हॅन्स त्या लोकांनी पडल्या. अचानकपणे बंड, अचानकपणे संहार. ज्यावेळेस शांती हरण करण्यासाठी हा अग्निवर्ण असणारा घोड्यावर स्वार पुरुष निघेल, त्यावेळेस तो काय करेल? तो जाईल आणि अशांतता करून टाकेल लोकांना. ते एकमेकाला मारू लागतील. मोठी तलवार याचं चिन्ह आहे. ती व्याप्ती किती मोठी असेल म्हणजे राष्ट्रीय पातळीवर, त्याचबरोबर गल्ली बोळात ही सेम परिस्थिती. ज्यावेळेस कधी समजा त्या कारगिलचं युद्ध होतं त्यावेळेस फुल आपली कंट्री जी आहे ती कंट्री त्या कारगिल युद्धामध्ये देशाबरोबर होती. अनेक जण मदतीचा हात पुढं करत होते, अनेक जण रिलीफ फंडला पैसे पाठवत होते, अनेक मोठमोठे मदतनीस पुढे आलेले होते कारगिल युद्धामध्ये. पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस हे नाही होणार. राष्ट्रयुद्ध करतील, गल्ली बोळात ही युद्ध चालू असेल, गल्ली बोळात ही तोच प्रकार असेल. खूप मोठा संहार आपल्याला दिसेल. जो खोटा ख्रिस्त आहे त्याची जागतिक संघर्षातील भूमिका नेमकी काय असेल? दानिएल 8 अध्याय 24 वचन. आणि त्याची शक्ती प्रचंड असेल, परंतु ती त्याच्या स्वतःच्या शक्तीने नव्हे तर तो आश्चर्यकारकपणे नाश करेल आणि यशस्वी होईल आणि कृती करेल आणि सामर्थ्यवान पृथ्वी पवित्र लोकांचा नाश करेल. मत्ती कृष्णवर्तमान 24 अध्याय आणि 15 ते 22. जो खोटा ख्रिस्त आहे त्याला प्रचंड शक्ती प्राप्त होईल, परंतु ती त्याच्या स्वतःच्या शक्तीने नव्हे तर अलौकिक स्तोत्राद्वारे त्याला ती प्राप्त होईल. तो सामर्थ्यवान पवित्र लोकांचा नाश करेल. पृथ्वीच्या अंतिम युद्धामध्ये मध्यवर्ती भूमिका तो बजावेल. बनावट जी शांती आतापर्यंत त्यानं बोललेला होता त्या शांतीचा भंग होईल. तुम्हाला आठवत जर असेल तर हिटलरचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ज्याप्रमाणे हिटलरच्या खोट्या शांतीनंतर दुसरे महायुद्ध झाले तसे होईल. काही लोक जे आहेत ना ते हिटलरला सुद्धा अँटी क्राइस्ट म्हणतात, पण हिटलर एक फक्त चिन्ह होता. हिटलर एक फक्त चिन्ह होता. हिटलरनी पण तीच गोष्ट काढलेली होती आणि हिटलरही म्हणत होता की नाही, खूप झालं, आता ही आपण जगभरामध्ये शांती प्रस्थापित करू, राष्ट्रांमध्ये शांती प्रस्थापित करू. असं करता करता त्याचा रोष आणि राग कशा रीतीनं ज्यू लोकांवर गेला आपण ते पाहिलेलं आहे. खोट्या ख्रिस्ताचे बनावट करार विनाशकारी जागतिक युद्धांना कारणीभूत ठरते. भविष्यवाणीत उल्लेखनीय विशिष्ट युद्ध होती. दानिएल याचा 11 अध्याय 40 ते 45 याच्यामध्ये त्या युद्धांचा समावेश आहे. खोट्या ख्रिस्ताशी संबंधित संघर्ष, इस्रायलाच्या उत्तरेकडील रशिया आणि पर्शिया आघाडीविरुद्ध युद्धांचे वर्णन
त्या ठिकाणी केलेलं आपल्याला आढळतं दानिएलचा 11वा अध्यायामध्ये. आणि मला हे सांगू द्या की रशिया आणि पर्शिया हे जे राष्ट्र आहेत आजूबाजूला, तुम्हाला सध्या दिसत असेल की वातावरण जे आहे ते फार कठीण आहे रशियाच्या आजूबाजूला. युक्रेन संगतीचे आता सध्या युद्ध चालू आहे, हा तोच पट्टा आहे. हे जे येणं आहे ना हे फार जवळ आलेलं आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. तुम्हाला आज दिसत असेल की रशिया युक्रेन हे जे युद्ध आहे त्यांच्यामध्ये सध्या चीन, फ्रान्स, US, कोरिया, दक्षिण कोरिया मधून इराण हे लोक इन्व्हॉल्व हळूहळू होत. खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. कदाचित होऊ शकेल की एक वेगळ्या प्रकारचं सध्या समतोल साधतील, थोडा वेळ शांत राहतील, पण आतमध्ये जी धगधगती गोष्ट आहे ना ती तशीच राहणार आहे. आणि ते कधी त्याचा विस्फोट होईल, ज्या वेळेस तो ख्रिस्त विरोधक येईल त्यावेळेस हे सगळं होणार आहे. एझेकिएल याचा 38वा अध्याय, गोग याचा अर्थ बहुतेकदा रशिया असा केला जातो. त्याच्या मित्र राष्ट्रांनी इस्रायला विरुद्ध केलेल्या युद्धाच्या भविष्यवचन ते करतात. त्यांनी काय केलं? रशिया ऑलरेडी पहिल्यापासून इस्रायलच्या विरोधात आहे आणि ती गोष्ट इथेही आपल्याला दिसते की ख्रिस्त विरोधक जो आहे तो दानिएलाचा 11वा अध्याय यामध्ये फार अद्भुत रीतीनं आपल्याला दिसतो की कशा रीतीनं अशांतता त्या ठिकाणी पसरते. पश्चिमी म्हणजे संघटनेचा प्रमुख म्हणून खोटा ख्रिस्त सुरुवातीला शांतीदूत म्हणून दिसेल, अगदी इस्रायलाशी करार करेल, परंतु त्याची वर्चस्वाची खरी इच्छा बंड आणि युद्धाला चिथवेल. तिथूनच तो येईल. युद्धाचा कालावधी आणि परिणाम नेमका काय असेल? खोट्या ख्रिस्ताचे शत्रूंना चिरडण्याचे आणि त्यांच्यावर लोखंडी मुठीने राज्य करण्याचे प्रयत्न संकट काळात युद्धे चालू ठेवतील. खोटा ख्रिस्त तेच करणार फक्त. आणि प्रगटीकरण 20वा अध्याय 10व्या वचनापर्यंत, आणि ज्याने त्यांना फसवले तो सैतान अग्निगंधकाच्या सरोवरात टाकला गेला, जेथे पशु आणि खोटा संदेष्टा आहेत, आणि ते रात्रंदिवस कायमच्या यातना भोगतील. युद्धे येशू ख्रिस्ताच्या खऱ्या राज्याच्या परत येण्याने संपतील. जो खोटा ख्रिस्ताचा पराभव करेल आणि त्याला अग्नीच्या सरोवरात कायमचा टाकेल. तिथं प्रत हे चालणार आहे जोपर्यंत ख्रिस्त गौरवाला येणार नाही आणि त्याला अग्नीच्या सरोवरात टाकणार नाही, तोपर्यंत हा या पृथ्वीवर हे तांडव करतच राहणार आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, तो येत असताना शांती 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 म्हणून येईल, पण पृथ्वीवर भयानक प्रकारची अशांतता तो माजवेल. हे वचन आपल्याला कृपापूर्व आणि प्रभुदेव बापाकडे फार आशेनं पाहण्यासाठी आणि विशेष करून आपला विश्वास जो आहे त्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्तावर ठेवण्यासाठी तो आपल्याला मदत करो. यासाठी की तारण, उद्धार आणि सार्वकालिक जीवन जे आहे ते त्याच्याकडून आहे. त्यानं तुम्हाला आणि मला नीतिमत्व दिलं आणि ह्या येणाऱ्या संकट काळापासून प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला वाचवलं. म्हणून जर आपण विश्वासूपणे त्याला आज समर्पित होतो तर तुम्हाला आणि मला तो ह्या महान संकटापासून वाचवण्यास समर्थ आहे. म्हणून आपण फार गांभीर्यानं आज जीवन जगत असलेलं घेऊया, कारण तुम्हाला आणि मला ठाऊक नाही की येणारी वेळ कुठे येऊन ठेपलेली आहे. आज आपण ज्यावेळेस जगाकडे पाहतो आणि जगातील घडामोडींकडे पाहतो तर ही घटना फार जवळ आहे असं वारंवार दिसते. आणि त्यामुळं आपल्याला विश्वासूपणे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. किती आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे आपल्याला ठाऊक नाही, पण या आयुष्यामध्ये जितका श्वास तुम्हाला आणि मला मिळालेला आहे आपल्याला ठाऊक नाही. जेवढं मिळालेलं आहे तेवढं विश्वासूपणे देवाला आवडेल, त्याच्या वचनाला लिहिलेलं आहे त्याप्रमाणे त्याला आनंददायी, त्याला हर्ष मिळणार, त्याला उल्हास मिळणार असं आपण जगण्याचा प्रयत्न करू. कारण जे त्याप्रमाणे राहतात त्यानं तो त्यांचा प्राण या अनंत काळच्या मरणातून वाचवण्यास सक्षम आहे. कारण तो विजयी प्रभू आहे, त्यानं विजय मिळवलेला आहे. आणि तो म्हणतो जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला मी जिथं आहे तिथं घेऊन जाण्यास समर्थ आहे. म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवूया. हे जे आपण शिकत आहोत ते यासाठी आहे की ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी होणार आहेत
त्या प्रभूनं ऑलरेडी पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेले आहे. म्हणून आपण आज त्याचा अभ्यास करत आहोत आणि समजून घेत आहोत की नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये कशा प्रकारे या पृथ्वीचा शेवट होणार आहे. कारण या सर्व गोष्टी सार्वभौम देवाच्या इच्छेमध्ये आहेत, त्याच्या सत्संकल्पामध्ये आहेत आणि त्याचे सत्संकल्प जर उत्पत्तीच्या ग्रंथापासून सुरू झालेले आहेत तर ते आजपर्यंत यथायोग्य रीतीनं पूर्णत्वास जात आहेत आणि येणाऱ्या प्रगटीकरणाचा हा जो कालखंड आहे ज्याला आपण एस्केटॉलॉजी म्हणतो त्याच्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्या अशाच प्रकारे घडणार आहेत आणि त्या लिहून ठेवलेल्या आहेत. धन्य आहोत आपण की आपण त्याचा अभ्यास करत आहोत आणि आपण समजून घेत आहोत की त्या येणाऱ्या आणि होणाऱ्या घटना नेमका काय आहेत. प्रभू देव आप करो, आपल्याला सहायता करो आणि आपण जे खुद्द एवढे आशीर्वादित आहोत की आपल्याला ठाऊक आहे, आपण देवबापावर कृतज्ञ होऊया, देवबापा थँक्यू म्हणू की ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तू ऑलरेडी लिहून ठेवलेल्या आहेस. पण आमचा विश्वास तू सदैव खंबीर कर, डळमळू देऊ नको, शेवटपर्यंत आम्ही विश्वासू राहावं यासाठी आम्हाला कृपा कर. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की पुन्हा एक वार तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस आणि प्रभू आम्हाला पुन्हा एकदा ही जाणीव करून दिलीस की आम्ही किती महत्वपूर्ण लोक आहोत. प्रभू देवबापा, ज्या गोष्टी होणार आहेत, घडणार आहेत त्या समजून घेण्यासाठी देवबापा तू आम्हाला कृपा पुरवलीस. पुन्हा एकदा देवबापा आम्हाला ही जाणीव करून दिलीस तू जो विजयी ख्रिस्त आहे तोच खरी शांती देणारा आहे. बाकीचे सर्व हे खोटे आहेत, जे शांती शांती म्हणत आहेत पण तुझ्या लोकांना फसवत आहेत. आजही प्रभू असे अनेक लोक उठलेले आहेत जे जग आणि जगातल्या गोष्टी मनुष्याला देऊन त्यांना भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जे हवं आहे ते देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण प्रभू देवबापा, जे आत्मिक आहेत त्यांना ते कळत आहे, त्या गोष्टीतून ते लाभ होत आहे. पण जे देहाचे आहेत ते या गोष्टींना आणि ते ह्या वासनांना बळी पडत आहे. देवबापा, तुझी दया कर, तुझा विश्वास प्रभू आम्हाला दे की आम्ही देवबापा या कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये, तो तुझ्या विश्वासामध्ये खंबीर राहा. सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो कारण देवबापा ते तुझा आहे. ये प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या आड येतो. आम्हाला देवबापा तुझं वचन कळवलंस म्हणून तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा, आमेन. गॉड ब्लेस. काही प्रश्न तुम्हाला?